नमस्कार, मी भावना नरेंद्र जोशी. माझा रजिस्ट्रेशन नंबर आहे A078 आणि माझी शाळा आहे अरण्येश्वर माध्यमिक विद्यालय पुणे आणि माझा विषय आहे संच सेट थेअरी. मी या संचाबद्दल आपल्याशी आज चर्चा करणार आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहे आणि तदनंतर एक ॲनिमेशन चित्र दाखवणार आहे. दोघांचंही तुम्ही नीट निरीक्षण करा आणि तुमच्या निरीक्षणातून आलेल्या नोंदी लक्षात घ्या, म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. बघा तर मग. मोरक्को मग बापरे. मग मला जरा थोडस आहे चांगलं आहे, पण तिथले काही पार्ट आपल्याला त्याच्याकडनं चायनावरून आणावं लागतील. मी आणि संजय जाऊन येतोय चायना. अवय इथे तुम्हाला एक चित्र दिसतंय आणि त्या चित्रामध्ये आणखीन छोटी छोटी चित्र दिसतात. त्याच्यात सगळ्यात डावीकडे कानातल्याचं चित्र आहे. त्याच्या शेजारी भूमितीय घनाकृतींचं चित्र आहे. त्याच्यात वेगवेगळ्या घनाकृती आपल्याला दिसतात. कोणत्या आहेत त्या तुम्हाला नक्की ओळखता येतील. त्याच्या खाली शंख आहेत आणि त्याचे वेगवेगळ्या आकारातले शंख तिथे दिसतात. उजव्या बाजूला चित्र काढण्यासाठी, ड्रॉइंग करण्यासाठीचं साहित्य दिलेलं आहे. त्याच्यामध्ये ब्रश आहेत, रंग आहेत आणि रंग देण्यासाठी, ते कालवण्यासाठी म्हणून डिश दिलेली आहे. या सगळ्यांचा एकत्रितपणे एक एक समूह तयार झालेला आहे आणि म्हणून त्या 4 चित्रांचा एक समूह आपल्याला स्वतंत्रपणे तिथे दिसतो आहे. या समूहाचंच वाचन आपण पुढे करणार आहोत. आता संच म्हणजे नेमकं काय? इथं खाली काही उदाहरणं दिली आहेत. जसं सूर्यमालेतले ग्रह, तुम्हाला सगळ्यांना ते माहिती आहे. नंतर इंद्रधनुष्यामधले रंग, दीप गोयर आपल्याला परिचित आहे, किंवा ताना पिही निपाजा आपल्याला सगळ्यांना पाठ आहे. तसंच भारतातल्या सगळ्या राज्यांच्या राजधानीची शहरं, म्हणजे जसं आपलं महाराष्ट्रातलं मुंबई आहे त्याप्रमाणे, किंवा
तुम्हा मुलांना आवडणारे पदार्थ किंवा पुण्यामधली एखादी उत्तम शाळा किंवा चांगलं वाचनीय पुस्तक, तुम्हाला आवडणारं आईस्क्रीम, व्हॅनिला असेल, चॉकलेट असेल, आणखीन कोणतंही, किंवा मराठी भाषेमधली सगळी व्यंजनं, याच्यापैकी नेमका संच म्हणजे कोण? तर ज्याची आपल्याला व्याख्या करता येते, वेल डिफाईन ज्याला आपल्याला म्हणता येतं, त्या घटकांच्या समूहाला आपण संच म्हणणार आहोत. आता मुलांना आवडणारे पदार्थ, प्रत्येक मुलाला वेगवेगळे पदार्थ आवडतात, त्यामुळे ते आपल्याला निश्चित सांगता येणार नाही. पुण्यामधली उत्तम शाळा ह्याचं वर्णन करायचं झाल्यास खेळासाठी उत्तम आहे की अभ्यासासाठी उत्तम आहे की एकूणच सगळी उत्तम आहे, हे प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असेल. तसं सूर्यमालेतले ग्रह किंवा इंद्रधनुष्यातील रंग किंवा राजधानीची शहरं, मराठी भाषेतील व्यंजनं, हे सगळे आपल्याला व्याख्या करता येते, निश्चिती करता येते. म्हणून डावीकडे लिहिलेले जे घटक आहेत त्या सगळ्या घटकांच्या समूहाला आपण संच म्हणणार आहोत. आणि मुलांना आवडणारे पदार्थ किंवा वाचनीय पुस्तकं, आवडतं आईस्क्रीम, आवडणारे खेळ, याला आपल्याला संच म्हणता येणार नाही. आधीच्या स्लाइडमध्ये आपण बघितलं संच लेखनाच्या वेगवेगळ्या पद्धती. त्यामध्ये पहिली पद्धत आहे यादी पद्धत, दुसरी पद्धत आहे गुणधर्म पद्धत आणि तिसरी पद्धत आहे वेन आकृतीद्वारे संच दाखवणे. या तीनही पद्धतींनी आपण संच दाखवू शकतो. परंतु संचाची काही वैशिष्ट्ये आहेत, ती आपण या स्लाइडमध्ये बघू शकतो. त्यामध्ये संच लिहिताना तो नेहमी महिरपी कंसात लिहायचा असतो. संचाचं नाव हे नेहमी कॅपिटल अक्षराने दाखवायचं असतं, किंवा एखादा घटक संचामध्ये आहे हे दाखवण्यासाठी काही विशिष्ट चिन्ह वापरतात, ती सुद्धा आपण या स्लाइडमध्ये बघू शकतो. आता आपल्याला संचाचे काही प्रकार बघायचे आहेत. त्यासाठी पुढील दिलेले संच आपण यादी पद्धतीत मांडूया. पहिला, F बरोबर 2 समांतर रेषांमधील समान बिंदूंचा संच. आता तुम्हाला माहिती आहे की 2 समांतर रेषांमध्ये एकही बिंदू समान नसतो, त्यामुळे या संचामध्ये आपल्याला एकही घटक लिहिता येणार नाही. मग अशा संचाला आपण रिक्त संच असं म्हणूयात, की ज्याच्यामध्ये एकही घटक नाही. दुसरा संच आहे पहिल्या 25 नैसर्गिक संख्यांचा संच. आता हा संच लिहिताना आपल्याला नैसर्गिक संख्यांचा सगळ्यात लहानात लहान घटक म्हणजे 1 इथपासून सुरुवात करावी लागेल. म्हणजे ए या संचामध्ये आपल्याला 1, 2, 3, 4 पासून 25 पर्यंतच्या संख्या लिहाव्या लागतील. मग तो संच तयार होईल आपला 1 ते 25 या नैसर्गिक संख्यांचा संच. आता 25 हा त्याच्यातला शेवटचा घटक आहे. इथे आपल्याला या संचातल्या घटकांची संख्या मोजता येते, म्हणून या संचाला सांत संच असं आपल्याला म्हणता येतं. तिसरं उदाहरण आहे बी हा 25 पर्यंतच्या पूर्ण वर्ग संख्यांचा संच. आता इथे बी हा 25 पर्यंतच्या पूर्ण वर्ग संख्यांचा संचाचा विचार करता सुरुवातीला आपण 1 ही संख्या घेऊयात. 1 ही 1 या संख्येचाच वर्ग आहे. 2 कोणाचाही वर्ग नाही. या क्रमाने आपण पुढे गेल्यास 4, त्याच्यानंतर 9 आणि त्याच्यानंतर 16 आणि मग 25 इथपर्यंतच्या संख्या आपल्याला या संचामध्ये लिहिता येतील. म्हणजे याही ठिकाणी आपल्याला बी या संचातल्या घटकांची संख्या मोजता येते, त्याला शेवट आहे, म्हणून त्या संचाला सुद्धा आपण सांत संच असं म्हणणार आहोत. चौथं उदाहरण आहे सी हा
सममूळ संख्यांचा संच. आता एखादी संख्या समही हवी आणि मूळ सुद्धा हवी. तर आपण मूळ संख्याच्या सुरुवातीला पहिली मूळ संख्या आपण घेतो 2 आणि ती सम सुद्धा आहे. 2च्या नंतरची 3 ही सुद्धा मूळ संख्या आहे, पण ती समसंख्या नाही. त्यामुळे सी या संचामध्ये एकमेव संख्या येईल, ती म्हणजे 2. म्हणून हा जो संच आहे सी, हा फक्त एक घटक संच येणार आहे, ज्याच्यामध्ये एकच घटक आहे. 5वं उदाहरण आहे डी हा 1 पेक्षा लहान असणाऱ्या नैसर्गिक संख्यांचा संच. आता 1 पेक्षा लहान असणारी संख्या म्हणजे 0 किंवा -1, -2, -3, अनंत अशा आहेत. परंतु आपल्याला इथे दुसरी अट दिलेली आहे की ती नैसर्गिक संख्या पाहिजे. मग 0 ही नैसर्गिक संख्या नाही किंवा -1, -2 याही नैसर्गिक संख्या नाही. त्यामुळे 1 पेक्षा लहान असणारी एकही नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येणार नाही. म्हणून डी या संचाला सुद्धा आपण रिक्त संच म्हणणार आहोत. शेवटचं 6वं उदाहरण आहे ई हा विषम नैसर्गिक संख्यांचा संच. आता याच्यामध्ये विषम संख्या पाहिजेत आणि नैसर्गिक पण संख्या पाहिजेत. म्हणजे पहिली विषम नैसर्गिक संख्या आहे आपली 1, नंतर 3, 5, 7, नंतर 9, 11, 13 आणि अनंत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला शेवटचा घटक सांगता येणार नाही. म्हणून हा जो संच आहे या संचाला आपण म्हणणार आहोत अनंत संच. हे सर्व रिक्त संच, एक घटक संच, शांत संच आणि अनंत संच असे संचाचे. आता संचाचे आणखीनही काही प्रकार आहेत. ते नेहमी एकापेक्षा जास्त संच एकत्र येऊन तयार झालेले आहेत. त्यातील काही प्रकार म्हणजे संयोग संच, छेद संच, पूरक संच, उपसंच आणि विश्वसंच होय. नंतर आपण बघणार आहोत ते म्हणजे समान संच होय. आता सुरुवातीला आपण बघूयात संयोग संच. समजा एक संच आपल्या पुढे दिलेला आहे ए, त्याच्यातले घटक आहेत 2, 4, 6, 8 आणि 10. दुसरा संच आहे बी, त्याच्यातले घटक आहेत 4, 8, 12, 16 आणि 20. आता या दोन संचाचा संयोग संच आपल्याला लिहिताना त्या दोन संचातील सर्व घटकांचा समावेश त्याच्यामध्ये करायला लागणार आहे. पण इथे आपल्याला काळजी अशी घेतली पाहिजे, संचाच्या नियमाप्रमाणे एकच घटक आपल्याला दोनदा लिहिता येणार नाही. त्यामुळे संयोग संचामध्ये घटक येतील 2, 4, 6, 8, 10, 12, 16 आणि 20. आणि ते आपण चिन्हाने दर्शवणार आहोत. ए युनियन बी म्हणजे संयोग संच. आता छेद संचामध्ये याच दोन संचाचा छेद संच शोधताना छेद संचाचा अर्थ आपण लक्षात घेऊयात की छेद संचामध्ये जे घटक दोन्ही संचामध्ये आहेत त्या संचाच्या घटकांना आपण म्हणणार आहोत छेद संच. म्हणजे ए बरोबर 2, 4, 6, 8, 10 आणि बी बरोबर 4, 8, 12, 16 आणि 20. या दोनही संचामध्ये 4 आणि 8 हे दोन घटक समाविष्ट आहेत. म्हणून ए आणि बी या संचाचा छेद संच येणार आहे 4 आणि 8. याचप्रमाणे आपल्याला उपसंच, पूरक संच आणि विश्वसंच याचाही विचार करायचा आहे. तो आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघू शकतो.
तुम्हाला दिलेला एक्सरसाइज करा. इथं 4 संच तुम्हाला दिलेले आहेत आणि हे 4ही संच तुम्ही यादी पद्धतीमध्ये लिहा आणि त्यावरून त्या प्रत्येक संचातल्या घटकांची संख्या लिहा. त्या प्रत्येक संचातल्या घटकांची तुलना करा आणि तुम्हाला त्या प्रत्येक संचातले घटक आणि त्या घटकांची संख्या लक्षात घेऊन काय अनुमान काढता येते ते सांगा. इथे आपण समान संच याचा आत्तापर्यंत आपण संचाच्या काही संकल्पना समजून घेतल्या आहेत. त्या संकल्पनांचा वापर आपल्याला कसा करायचा ते आत्ता बघूया. पुढे आपल्याला एक प्रश्न दिलाय, खालील वेन आकृतीवरून पुढील संच शोधा. आता सर्वप्रथम वेन आकृतीचं निरीक्षण करा. यामध्ये 2 संच दाखवले आहेत, संच P आणि संच Q, आणि त्यांचा छेद संच आपल्याला सांगता येऊ शकेल किंवा संयोग संच सुद्धा सांगता येऊ शकेल. आता प्रश्नाकडे वळूयात. पहिल्यांदा आपल्याला शोधायचा आहे संच P. संच P मधले घटक आपण सांगूयात. 0, 2, 5, 10, 17, 25 आणि 28. दुसरा संच आहे Q. या संचातले आपण घटक सांगूयात. 0, 2, 4, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. तिसरा संच विचारलाय आपल्याला P संयोग Q. याचा अर्थ संच P आणि संच Q यामधील सर्व घटकांचा संच. मग यामध्ये कोणकोणते संच घटक येतील ते आपण बघूयात. 0, 2, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 17, 25 आणि 28. चौथा प्रश्न आपल्याला विचारलाय P छेद Q, म्हणजे P आणि Q या दोनही संचामध्ये असलेल्या घटकांचा संच. मग या दोनही संचामध्ये असलेले घटक आहेत 3, ते म्हणजे 0, 2 आणि 10. आता पुढे आपल्याला जे विचारलंय ते म्हणजे त्या प्रत्येक संचामधल्या घटकांची केवळ संख्या. त्यातलं पहिलं आहे नंबर ऑफ P. याचा अर्थ P संचामधल्या घटकांची संख्या. मग आता P संचामधले घटक आपण वरती लिहिलेले आहेत ते लक्षात घेऊयात. त्याच्यावरून आपल्याला सांगता येईल की P संचामध्ये 7 घटक आहेत. तसंच नंबर ऑफ Q याचा अर्थ Q संचामधल्या घटकांची संख्या. तर Q या संचामध्ये एकंदरीत घटक आहेत 10. आपण ते वरती लिहिलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर ऑफ P युनियन Q. याचा अर्थ P संयोग Q या संचामधल्या घटकांची संख्या, म्हणजेच P आणि Q या संचातल्या सर्व घटकांची संख्या. इथे दरवेळी आपण नियम लक्षात घेतला पाहिजे की एकच घटक दोनदा आला तर तो संचामध्ये लिहिताना आपण दोनदा लिहित नाही, तो एकदाच घेतो. यावरून P संयोग Q यामधल्या घटकांची संख्या जर आपण मोजली तर ते मिळते आपल्याला 14. आणि शेवटचं विचारलं आहे ते म्हणजे नंबर ऑफ P इंटरसेक्शन Q. याचा अर्थ P छेद Q या संचातल्या घटकांची संख्या, आणि ती आपल्याला सहजपणे सांगता येते, ती म्हणजे 3. आता यामध्ये जे एक प्रत्येक घटकातली संख्या विचारलेली आहे त्यावरून तुम्हाला काही सांगता येते का किंवा त्याच्यामध्ये काही संबंध आढळतोय का ते लक्षात घ्या आणि येत असल्यास तो संबंध तुम्ही तिथे लिहा, मांडा. आधी आपण जे उदाहरण बघितलं त्याच्यावरच आधारित आपण पुढचं उपयोजन बघणार आहोत. प्रश्न असा आहे, A आणि B हे 2 आयत असून त्यांचे क्षेत्रफळ अनुक्रमे 24 चौरस एकक आणि 16 चौरस एकक आहेत. ते दोनही एकमेकांवर 6 चौरस एकक क्षेत्रफळावर येतात. तर A युनियन B ची किंमत काढा. इथे आपण लक्षात घेऊयात, पहिला आयत जो आहे A त्याचं क्षेत्रफळ आपण 24 म्हटलेलं आहे. दिलेल्या बाबींमध्ये आपण त्याची नोंद करूयात. नंबर ऑफ A बरोबर 24. दुसरा आयताचं क्षेत्रफळ आहे 16 चौरस एकक, त्याला म्हणूयात नंबर ऑफ B बरोबर 16. आणि दोनही आयत एकमेकांवरती 6 चौरस एकक क्षेत्रफळावर येतात, म्हणून नंबर ऑफ A छेद B बरोबर 6. आणि आपल्याला विचारलेलं आहे नंबर ऑफ A संयोग B बरोबर किती.
आपण आधीच्या उदाहरणात तुम्हाला मी जो प्रश्न विचारला होता की प्रत्येक संचातल्या घटकांच्या संख्येवरून तुम्हाला काही अंदाज बांधता येतोय का किंवा काही सूत्र मांडता येतंय का, तर ते सूत्र आपल्याला पुढील प्रमाणे मांडता येईल. नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद बी. इथे आपण किमती घालूयात. 24 अधिक 16 वजा 6 म्हणजे आपल्याला मिळणार आहे 34. म्हणजे ए युनियन बी, ए संयोग बी ची किंमत आपल्याला मिळते 34 चौरस एकक. या पद्धतीने आपल्याला उदाहरण सोड
आपण पुढचं एक उदाहरण बघूया. जर विश्वसंच u बरोबर x म्हणजे x हा I या संचाचा घटक आहे आणि -5 हे लेस दॅन ऑर इक्वल टू x लेस दॅन ऑर इक्वल टू 7. आता याच्यामध्ये a संचाचं वर्णन केलेलं आहे. a बरोबर x असा घटक आहे, x वर्ग अधिक 8x अधिक 15 बरोबर 0 आणि b हा घटक संच आहे, x असा घटक आहे, x वर्ग वजा 2x वजा 35 बरोबर 0. तर किंमत काढायला सांगितली आहे. a संयोग b, a छेद b, a डॅश छेद b, a छेद b डॅश. आता या ठिकाणी आपल्याला पूरक संचाच्या संकल्पनेचा पण विचार करायचा आहे. सर्वप्रथम आपण संच u, a आणि b हे यादी पद्धतीमध्ये लिहून घेऊयात. संच u बरोबर लिहिताना -5 हे बरोबर आहेत किंवा लहान आहेत x पेक्षा आणि x हा लहान आहे किंवा बरोबर आहे 7 पेक्षा हे वर्णन लक्षात घेतलं तर u संच येतो आपला -5, -4, -3, -2, -1, 0, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. आता संच a यादी पद्धतीत लिहिताना आपल्याला समीकरण सोडवून घ्यावं लागेल. x वर्ग अधिक 8x अधिक 15 बरोबर 0 हे समीकरण सोडवताना आपण 15चे जर अवयव काढले तर 5 त्रिक 15 म्हणजे आपल्याला अवयव मिळतील x अधिक 5 आणि x अधिक 3 बरोबर 0 म्हणजे आपल्याला x ची किंमत मिळेल x बरोबर -3 किंवा x बरोबर -5. म्हणून संच a येणार आपला -3 -5. संच b लिहून घेताना पुन्हा x वर्ग वजा 2x वजा 35 बरोबर 0 हे समीकरण आपल्याला सोडवायला लागेल. मग हे समीकरण सोडवताना वजा 35चे जर आपण अवयव काढले तर 7 गुणिले 5 म्हणजे 7 5 35 आणि वजा 7 अधिक 5 म्हणजे वजा 2 याचा जर आपण विचार केला तर अवयव आपल्याला मिळतील x वजा 7 आणि x अधिक 5 बरोबर 0 म्हणजे आपल्याला b संचाचे घटक मिळतील 7 आणि वजा 5. आता इथे आपल्याला a या संचाचा पूरक संच शोधायचा आहे. मग याच्यामध्ये a या संचामध्ये घटक आहेत -3 आणि -5. हे सोडून उरलेले u संचातले विश्व संचातले जे घटक आहेत ते आपल्याला a च्या पूरक संचामध्ये मिळतील. म्हणजे -5 सोडला आपण की -4, -3 सोडायला लागेल आपल्याला, -2, -1, 0, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. याचप्रमाणे b या संचाचा पूरक संच शोधताना विश्व संचामधले 7 आणि -5 हे दोन घटक आपल्याला घेता येणार नाहीत. म्हणजे मग आपल्याला b या संचाचा पूरक संच मिळेल b डॅश बरोबर -4, -3, -2, -1, 0, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. आता आपल्याला जे संच विचारले आहेत ते पटकन शोधता येतील. पहिला संच आहे a संयोग b. याचा अर्थ पुन्हा a आणि b या संचातले सर्व घटक म्हणजे -3, -5 आणि 7. दुसरं विचारलेलं आहे a छेद b. a आणि b या दोन्ही संचामध्ये असणारा एकमेव घटक आहे तो म्हणजे -5. आता आपल्याला शोधायचं आहे a डॅश छेद b. म्हणजे a डॅश आणि b या दोन्ही संचामधला समान घटक तो येतो फक्त 7 म्हणजे संच येणार आपला 7. आणि शेवटचं आपल्याला विचारलेलं आहे a छेद b डॅश म्हणजे संच a आणि संच b डॅश याच्यामधला सामायिक घटकांचा संच तो येतो फक्त आपल्याला -3 म्हणजे a छेद b डॅश बरोबर आपल्याला मिळाले -3. आपण संचाचे सर्व प्रकार पाहिलेले आहेत. त्यानुसार आपल्याला हा पुढचा प्रश्न सोडवायचा आहे. योग्य जोड्या लावा. संच a बरोबर x हा घटक आहे n संचाचा आणि 5 हे लहान आहेत x पेक्षा आणि x हा लहान आहे 6 पेक्षा. याच्यामध्ये हा संच आपल्याला आधी यादी पद्धतीमध्ये मांडून घ्यावा लागेल आणि मगच याचा विचार आपल्याला करायला लागेल. आता तुम्हीच इथे विचार करा, 5 हा लहान आहे x पेक्षा, याचा अर्थ x ची किंमत ही 5 पेक्षा जास्त आहे. मग 5 पेक्षा जास्त याचा अर्थ 6, 7, 8, 9, 10 वगैरे. पण पुढे आपल्याला अट दिलेली आहे की x हा लहान आहे 6 पेक्षा. याचाच अर्थ x हा 5 पेक्षा मोठा आणि 6 पेक्षा लहान
पण नैसर्गिक संख्यांचा संचातला घटक आहे असा आपल्याला ए संच तयार करायचा आहे. मग आपल्याला असा ए संच तयार करता येणं शक्य आहे का याचा विचार करा आणि त्यानुसार आपल्याला योग्य त्या जोड्या जुळवायला लागतील. मग आता पहिल्याच ठिकाणी आपल्या लक्षात येईल की 5 पेक्षा मोठा आणि 6 पेक्षा लहान अशी नैसर्गिक संख्या नाही, म्हणून आपण हा संच म्हणूयात रिक्त संच. दुसरा संच आहे बी. त्या संचाच्या लेखन पद्धतीवरूनच आपल्या लक्षात येईल की तो आपल्याला अनंत संच आहे. तिसरा संच आहे सी. त्याच्यातल्या घटकांची संख्या आपल्याला मोजता येते, म्हणजे तो संच आपल्याला सांगता येईल शांत संच. चौथा संच आहे डी बरोबर 0. या संचामध्ये एकच घटक आहे, तो 0 आहे, म्हणून या संचाला आपण म्हणणार आहोत एक घटक संच किंवा एकल घटक संच. इथे जरी संचाच्या घटकामध्ये 0 असला तरी त्याला रिक्त संच म्हणता येणार नाही. पाचवा आहे ई बरोबर 1, 2, 6 आणि 7 आणि एफ बरोबर 6, 1, 2 आणि 7. तर यांचा जर आपण विचार केला तर या दोनही संचामधल्या घटकांची संख्या अनुक्रमे 4, 4 अशी आहे आणि घटकही तेच आहेत, म्हणून या संचाला आपल्याला म्हणता येईल समान संच. आणि शेवटचं आपल्याला सांगता येईल पी बरोबर 2, 4 आणि 6 आणि क्यू बरोबर 3, 5 आणि 7. म्हणजे पी हा संच सम संख्यांचा संच आहे आणि क्यू हा संच विषम संख्यांचा संच आहे. दोन्ही संचातल्या घटकांची संख्या ही सारखीच आहे 3 आणि 3, पण घटक मात्र सारखे नाही आहेत, म्हणून या संचाला आपण म्हणणार आहोत विभिन्न संच. इथे आपल्याला एक प्रकारे संचाच्या सर्व प्रकारांची उजळणी होते आहे. पुढचं उदाहरण बघूया. एका वर्गामध्ये 100 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 35 विद्यार्थ्यांना विज्ञान, 45 विद्यार्थ्यांना गणित विषय आवडतो, तर 10 विद्यार्थ्यांना दोन्ही विषय आवडतात. तर त्यापैकी किती विद्यार्थ्यांना कोणता तरी एक विषय आवडतो आणि किती विद्यार्थ्यांना कोणताच विषय आवडत नाही हे आपल्याला शोधायचं आहे. आपण या सर्व उदाहरणाची संचाच्या भाषेमध्ये मांडणी करूयात. वर्गातले एकूण विद्यार्थी नंबर ऑफ म्यू बरोबर 100. तसंच ज्या विद्यार्थ्यांना विज्ञान हा विषय आवडतो ते विद्यार्थी नंबर ऑफ एस बरोबर 35 आणि ज्या विद्यार्थ्यांना गणित हा विषय आवडतो ते विद्यार्थी 45, म्हणजे नंबर ऑफ एम बरोबर 45. आता दोन्ही विषय आवडणारे विद्यार्थी म्हणजे नंबर ऑफ ए छेद एस बरोबर 10. आता इथे आपल्याला वेन आकृतीद्वारे सुद्धा हे मांडता येईल. यावरून आपल्याला आणि सूत्रावरून असं सांगता येईल नंबर ऑफ ए संयोग एस बरोबर नंबर ऑफ एम अधिक नंबर ऑफ एस वजा नंबर ऑफ एम छेद एस बरोबर 45 अधिक 35 वजा 10 म्हणजे 70. म्हणजे आपल्याला सांगता येईल कुठला तरी एक विषय आवडणारे विद्यार्थी 70. आता आपल्याला बघायचं आहे कोणताही विषय न आवडणारे विद्यार्थी, म्हणजे वर्गातले एकूण विद्यार्थी वजा कुठला तरी एक विषय आवडणारे विद्यार्थी, म्हणजे 100 वजा 70 म्हणजे 30 विद्यार्थी. या विद्यार्थ्यांना कोणताच विषय आवडत नाही. आतापर्यंत आपण काही उदाहरणं बघितलेली आहेत. आता तुम्हाला सोडवायला पुढे 2 उदाहरणं दिलेली आहेत. त्या दोन्ही उदाहरणांमध्ये आतापर्यंत आपण शिकलेल्या संचाच्या सर्व संकल्पनांचा विचार करा आणि ती उदाहरणं सोडवा. तुम्हाला निश्चितपणे ती येतील.